हॅलो. आज रक्षाबंधनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि नारळी पौर्णिमेच्या सुद्धा. चला आपण नारळी पौर्णिमेविषयी नारळी भात बनवूया. तर ओला नारळ मी फोडून आणि तुकडे करून घेतलेला आहे. त्याच्यासाठी लागणारं साहित्य. आता आपण हे नारळ मिक्सरला लावून वाटून घेऊया. हे बघा, नारळ वाटून घेतलेला आहे. आपण या चाळणीमध्ये घालून घेऊन दूध काढून घेऊया. बघू शकताय, असं प्रेस करायचं वरतून, पूर्ण दूध खाली येते. हे बघा, कॉटनच्या कपड्याची किंवा सुती कपड्याची गरजही नाही. हे असं दाबून घेतलं की पूर्ण दूध खाली येते चाळणीमधून. आता गॅसवरती कुकर ठेवलेला आहे. तुपामध्ये आपण लवंग आणि दालचिनी घालून घेणार आहोत. नंतर काळे मनुके, काजू, इलायची फोडून घातलेली आहे. आपले साधे मनुके चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत. बघू शकताय. चला आता आपण तांदूळ घालून घेऊया. तांदूळ थोडे वेळ परतवून घेऊया तुपामध्ये. आणि आपण हे जे नारळाचं दूध आहे ते घालून घेणार आहोत आणि शिजवून देणार आहोत. चला आता आपण याला झाकण लावून शिजवून घेऊया 2 शिट्टे येईपर्यंत.